नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आहे होळी आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. होळी म्हटल्यानंतर पुरणाची पोळी तर होणारच. पुरणपोळीचा स्वयंपाक करून घेतला, त्याचबरोबर कुलाचार सुद्धा करायचा होता. या वर्षीची ही शेवटची पौर्णिमा असल्यामुळे कुलधर्मा कुलाचार सुद्धा करायचा असतो. परड्या वगैरे भरून घेतल्या देवाच्या. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. जिथे आपल्याला होळी पेटवायची होती तिथे छान असा सडा मारून घेतला, शेणाने थोडंसं हे करून घेतलं आणि तिथे छान रांगोळी काढून घेतली. आणि आपल्याला गाईच्या गौऱ्याची म्हणजे गाईच्या शेणाच्या ज्या गौऱ्या असतात ना, त्यापासूनच होळी बनवायची असते. कारण घराच्या आजूबाजूचं सगळीकडचं वातावरण पवित्र आणि शुद्ध होतं म्हटलं जातं. असं होळीच्या ज्या आपण गौऱ्या प्रज्वलित करतो ना, तर त्याच्या धुराने आजूबाजूचा परिसरातलं जीवजंतू जे काय आहे ते नष्ट होतात आणि सात्विक लहरी पसरतात. त्यामुळे म्हणतात की गाईच्या शेणाच्या गौऱ्यांनीच होळी पेटवली जाते. कापराचा तुकडा घेतला आणि लगेच होळीवरती म्हणजे एका गौरीवरती ठेवला, तर लगेच गौऱ्या वाळलेल्या होत्या. त्यामुळे होळी लगेच प्रज्वलित झाली. जो काय आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला होता तो सुद्धा नैवेद्य दाखवून घेतला, इकडे बघू शकता. आणि आपली होळी छान अशी पेटवलेली आहे. तर प्रत्येक भागांत मधली पद्धत ही सेमच असते, होळीची वेगळी काही नसते. आणि त्याचबरोबर हा होळीचा सण जो आहे तो या वर्षाचा शेवटचा सण मानला जातो. पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष चालू होतं, त्यामुळे तिथून पुढे नवीन आरंभ, नवीन प्रारंभ. आणि होळीमध्ये आपलं दुःख, दरिद्री, आळस, कंटाळा, जे काय आपल्याला आजार बेजार असतील हे सगळं नष्ट होऊ दे आणि सुखाचे, समाधानाचे, चांगलं आरोग्याचे दिवस येऊ दे, अशी प्रार्थना केली होळी माताकडं. आणि खरंच आपलं दुःख, दरिद्री जी काय असेल ती सगळी ह्या होळीच्या दहनामध्ये नष्ट होईलच आणि आपल्याला सगळे सुखाचे, समाधानाचे, चांगले दिवस येतील अशी प्रार्थना करायची. आणि जो काही पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला होता ना, तर तो सुद्धा होळीला मी दाखवून घेतला. आणि बघू शकताय होळी मस्त अशी आपली प्रज्वलित झालेली आहे. संध्याकाळची वेळ आणि होळी केली ना की किती छान वाटतं. दुपारी एवढं चांगलं वाटत नाही, पण संध्याकाळी हा सण संध्याकाळचाच. मी पूजा करून घेतल्यानंतर ह्यांनी सुद्धा पूजा करून घेतली आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं आम्ही संध्याकाळची होळी साजरी केली. कारण हे दुपारी नसल्यामुळे 5 वाजता पण लवकर आले नव्हते, संध्याकाळीच येतात कामावरून. आल्यानंतर मग आम्ही होळीची तयारी केली. येते त्याने गौऱ्यासुद्धा आणल्या आणि त्यानंतर मग आम्ही अशी होळी ही केली. तर समर्थ नसल्यामुळे ह्यांचीच वाट बघावी लागते प्रत्येक गोष्टीला. समर्थ कॉलेजला आहे, आला काय नाही, ह्यावेळी सुट्टी नव्हती त्याला, त्यामुळे. तर असा केला आम्ही होळीचा सण साजरा. आणि समर्थाची खूप आठवणसुद्धा आली, कारण त्याचे लहानपणीचे हट्ट आठवले. खरंच मुलांचं किती हे असतं बघा, लहानपणी हे वाजवायला घ्यायचं, ते वाजवायला घ्यायचं. चला, तर असा होता संध्याकाळचा मस्त असा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.